मित्रांनो, मी मयूर. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. सध्याचा आरक्षणावरील विषय हा खूप चर्चेचा विषय आहे. नुकताच आपल्या मराठी बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सहाय्याने मुंबईमध्ये आंदोलन केले आणि शांततापूर्ण वातावरणात हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले. तर विषय होता आरक्षण. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाली, पण आरक्षण हा मुद्दा कोणतेही सरकार सोडवू शकला नाही. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, काँग्रेस शासित सरकार असो किंवा भाजप शासित सरकार. मला असं नमूद करावंसं वाटतं की भविष्यात आरक्षण हा विषय भारताला खूप कठीण जाऊ शकतो. कारण तसा विचार करायला गेलं की आपल्या मागील जी पिढी आहे ती पूर्णपणे सुशिक्षित नव्हती. लिटरसी रेट म्हणजेच साक्षरता संख्या कमी होती, किंवा असं म्हणायला हरकत नाही की अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी जास्त नव्हती. तर ज्याप्रमाणे ज्याचं शिक्षण होतं त्याप्रमाणे त्याला नोकरी मिळणं सहज शक्य होतं. कारण मागील पिढीला सगळ्यांनाच उच्च शिक्षण घेणं साध्य होतं असं नाही आहे. त्यामुळे मागील पिढीला आरक्षणाचा नेमका फरक जाणवला नाही. पण सध्याचा विचार करायला गेलं की विद्यार्थी जीवनापासूनच आरक्षण खूप मोठा बदल घडवत आहे. मी यावर माझा अनुभव शेअर करू शकतो. याचं कारण की माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यामुळे 10वी उत्तीर्ण होईपर्यंत आरक्षण आयुष्यामध्ये कधी जाणवलं नाही. तसंच तोपर्यंत आरक्षण किंवा पुस्तकी शब्दाप्रमाणे अनुदान हा विषय माझ्या आणि माझ्या वर्गमित्रांच्या आयुष्यामध्ये फक्त एक पुस्तकी ज्ञान होते. पण जेव्हा 10वी उत्तीर्ण करून तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश केला त्यावेळी मी आरक्षणाचं महत्त्व जाणलं. म्हणजेच कट ऑफ पर्सेंटेज, तसंच विद्यार्थी वेतन, स्कॉलरशिप, त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवलं. तर मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्फ्लेशन रेट आणि उच्च नीच भेदभाव जो त्या काळी होता तो कमी करण्यासाठी आरक्षण घटनेमध्ये नमूद केले. कालांतराने यामध्ये काही गरजेनुसार सुधारणा बदल घडवण्यात आल्या. पण सध्याची परिस्थिती पाहता भारतातील तरुण पिढी सर्व उच्च शिक्षण किमान 12वी शिक्षण घेत आहे आणि सर्वांमध्ये आरक्षणाचा अवेअरनेस वाढलेला दिसून येतो. तुम्ही बघू शकता की मराठा मोर्चामध्ये सामील झालेले लोक, बहुत तरुण लोक म्हणजेच जे आपण सध्या मिलेनियल्स म्हणतो ते आढळून आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आरक्षण हा विषय भविष्यात खूप गांभीर्याने घ्यावा लागेल. कारण आपण आता फक्त महाराष्ट्रामध्ये बघत आहे, पण हा विषय इतर राज्यामध्ये सुद्धा भविष्यात पाहायला मिळेल असं म्हणणं वावगं ठरणार. मी या व्हिडिओमध्ये खूप न्यूट्रल बोललो आहे, पण विषय पण तसाच आहे. आपल्याला काय वाटतं गाईज, प्लीज कमेंटमध्ये सांगा.